तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट कधी लागणार? आज रिझल्ट लागणार होता विद्यार्थी मित्रांनो। बार्टीचे जे संचालक होते सुनील वारे सर, त्यांनी मंगळवारी किंवा बुधवारी अशा प्रकारे 2 डेट सांगितले होते की या डेटला लागणार आहे। तर उद्या जास्तीत जास्त चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्या रात्रीपर्यंत जो आहे तुमचा रिझल्ट लागून जाईल। त्यासाठी तुम्हाला एक ऑथेंटिक माहिती देऊन देतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण इम्पॉर्टंट डिस्कशन करून घेऊ। तर तुम्ही माहिती ऐकून घ्या। ठीक आहे। तर बार्टीचा निकाल जो आहे विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी या सर्व संस्थांचा उद्या लागणार आहे। उद्या नाहीतर जास्तच थोडासा टेक्निकल इश्यू आला तर परवा तर नक्कीच आहे, परंतु उद्या जास्तीत जास्त चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो का आपला बार्टीचा, TRTI, महाज्योती, सारथी, RT या सर्व संस्थांचा निकाल लागून जाईल। कारण सर्व डिटेल आहे विद्यार्थी मित्रांनो, 5ही संस्थांचा सोबत निकाल लावा लागतो, जेणेकरून त्यांची CET सुद्धा सोबत झाली होती। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 1-2 दिवस किंवा थोडे अवर्स जे आहे ते डिले होऊ शकते, परंतु जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुमचा निकाल जो आहे तो उद्या लागून जाईल। ओके। त्यानंतर आपण डॉक्युमेंटसाठी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगून देतो की ते तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे ते 3 वर्षाचं लागणार आहे का 1 वर्षाचं चालून जाईल असे विद्यार्थी म्हणत आहे। नाही विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं जर अपात्र यादीत नाव आलं, चांगलं मार्क असून चांगले पर्सेंटाइल असूनही तुम्ही फायनल लिस्टीत तुमचं नाव आहे, जर तुमचं अपात्र यादीत नाव आलं तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कितीही कोशिश केली नंतर तर तुम्हाला ते 72,000 ते 1,22,000 रुपये गमावू नका। ठीक आहे। कोणत्याही डॉक्युमेंटमुळे जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते 2-4 दिवस 5-6 दिवसात निघून जाते। आपल्यापाशी खूप वेळ आहे, अजून सध्या जवळपास 1 महिना तर 1 महिना किंवा 20-25 दिवस तर लागतेच, कारण आता सिलेक्शन यादीत तुमचं नाव येईल, त्यानंतर वेटिंग यादीत तुमचं नाव येऊ शकते। ठीक आहे। तुम्हाला संस्था निवडा लागेल, संस्था निवडूनमध्ये तिथून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल। ठीक आहे। त्याला थोडेसे दिवस तर लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा जेवढे डॉक्युमेंट सांगितले आहे बार्टी, TRTI, महाज्योती या सर्व संस्थेने, तर ते तुम्ही आपापल्या संस्थावाईज क्लिअर करून घ्या। TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे, आणि कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी करणे हे चांगलीच गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून अदर कॅटेगरीतले विद्यार्थी जे आहे जे TRTIमध्ये फ्रॉड करून ॲडमिशन घेतात, त्यांना जर त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यांचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तो बाह्य केला जातो, आणि वेटिंगवरच्या TRTIच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते। जर तुमच्याविषयी कोणतेही डॉक्युमेंट नसेल, नॉन क्रिमिनल नसेल, उत्पन्नाचा दाखला नसेल, ठीक आहे, अशा प्रकारचे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही काढून घ्या, लवकरात लवकर काढून घ्या। 8 जे आहे तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढून घ्या, आणि डॉक्युमेंट तुमचे रेडी करून झेरॉक्सच लागते, ओरिजिनल काही लागत नाही, तर झेरॉक्स काढून घ्या। 2 संच तुम्हाला तयार करायला लागते विद्यार्थी मित्रांनो जेव्हा ऑफलाईन सबमिट करतात। डॉक्युमेंटची तुम्हाला एक लिस्ट देऊन देऊ का? तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंटची जे आहे तुम्हाला लिस्ट दिसून देईल, ती अगोदरच्या व्हिडिओतही तुम्हाला दाखवलेली आहे। ठीक आहे। तर उद्या आपला निकाल लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जेवढ्या विद्यार्थ्यांना मेहनत करून अभ्यास केला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं सर्वांचं सिलेक्शन यादीत नाव यावं हीच इच्छा आहे। ठीक आहे। आता पाहू आता उद्याच्या लिस्टीत किती व्हॅकन्सी दिलेल्या आहे ॲक्च्युली, आणि किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, आणि किती विद्यार्थी वेटिंगवर आहे, त्यानुसार कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे याचीसुद्धा माहिती तुम्हाला उद्या मिळून जाईल। आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण अपकमिंग छोटी आणि मोठी सर्व माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम ग्रुपवर मिळत राहते। ठीक आहे। अजून कोणती माहिती लागल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करून द्या, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करा, कारण प्रत्येक आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।